मित्रहो, जीवन एखाद्या पाण्याच्या वाहणाऱ्या झऱ्यासारखं असतं आणि ज्यावेळेस आम्ही त्याला कुठेतरी थांबवतो ते एखाद्या डबक्यासारखं साचून जातं. जीवनामध्ये ज्यावेळेस पठार अवस्था येते त्याला डबका असं म्हणतात. म्हणजे तुमच्या विचारांमध्ये असेल, कृतीमध्ये असेल किंवा तुमच्या अनुभवांमध्ये असेल. आपण असं कधी पाहिलं का की अतिशय ॲक्टिव्ह माणूस आहे आणि निगेटिव्ह आहे? आपण नेहमी पाहतो जो माणूस आळशी आहे तो प्रचंड निगेटिव्ह असतो. आळशी माणूस निगेटिव्ह का असतो? कारण आळशी माणूस एक डबक्याचं उदाहरण आहे आणि सक्रिय माणूस हे वाहत्या झऱ्याचं उदाहरण आहे. दुसऱ्याची कुटाळा कोण करतो? कोण दुसऱ्याची निंदा नालस्ती करतो? ज्याच्याकडे वेळ आहे रिकामा. लोक सहज बोलतात, अरे तुला माहिती आहे का ते याचा असाच झालं, हे मला वेळ नाही, मला काम आहे, मला घाई आहे, मला जायचं आहे. मित्र, अतिशय सोपं आणि साधं रहस्य आहे. जीवनामध्ये जी माणसं निष्क्रिय असतात, जी माणसं पठार अवस्थेला आलेली असतात, ती माणसं आपला जास्तीत जास्त वेळ आळसामध्ये घालवतात. दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यामध्ये, दुसऱ्याच्याबद्दल गप्पा मारण्यामध्ये, दुसऱ्याबरोबर तुलना करण्यामध्ये, दुसऱ्यांना हिणवण्यामध्ये आणि प्रत्येक गोष्टीचं खंडन करण्यामध्ये ते त्याचा बुद्धीचा खर्च करतात. त्यांचा वेळ असेल, त्यांची बुद्धी असेल किंवा त्यांची ऊर्जा असेल, ती नेहमी जसं एखादं पाणी गटारामध्ये व्हावं तसे त्यांची ऊर्जा नेहमी अधोगतीच्या दिशेने वाहत असते. आणि ही अधोगती त्यांच्यामध्ये प्रचंड निगेटिव्हिटी तयार करते. का तयार करते? कारण हे शरीर आहे, याचा श्वास जर थांबला, रक्त जर व्हायचं थांबलं, साधं एखाद्या तुमच्या हातामध्ये जर रक्त व्हायचं जर थांबलं तर तो हात काळा निळा पडतो, त्याच्यामध्ये लगेच विष तयार व्हायला लागतं. म्हणजे तुमचं शरीर सुद्धा जोपर्यंत सक्रिय आहे तोपर्यंतच ते काय आहे? जिवंत आहे, त्याच्यामध्ये अमृत आहे. एकदा की ते निष्क्रिय झालं की मग काय होतं? त्याच्यामध्ये विष तयार व्हायला लागतं, ते सडायला लागतं. म्हणजे जीवन हा एक प्रवाह आहे. आणि म्हणून आम्हाला असं नेहमी सांगितलं जातं, आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळस हा माणसाचा शत्रू आहे. नवे नवे आळस हा माणसाचा मृत्यू आहे. आळस रूपी धाग्याला शेवटी मृत्यू बांधलेला असतो. तुम्ही धाग्याने वरवर गेलात तर त्याचं अंतिम जे उद्दिष्ट आहे ते मृत्यू आहे. आणि तुमच्या रस्त्यावर तुम्हाला भरपूर आजार मिळणार आहे, भरपूर व्याधी मिळणार आहे, अपघात मिळणार आहे. मित्रहो, हे जे जीवन आहे हे जीवन सक्रिय राहण्यासाठी आहे. जो प्रयत्न करतो त्याच्या अंती परमेश्वर असतो. म्हणून आम्ही म्हणतो प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर कुठे असतो? प्रयत्न करणाऱ्यासाठी असतो. आणि जो प्रयत्न करत नाही त्याच्यासाठी काय असतं? अपयश असतं. त्यासाठी काय असतं? नैराश्य असतं. त्याच्यासाठी काय असतं? औदासीन्य असतं, कुंठा असते. आणि ह्याच आळसाला लपवण्यासाठी, याच अज्ञानाला लपवण्यासाठी माणूस अहंकार धारण करतो. तुमच्याकडं काहीतरी आहे आणि त्याचा तुम्हाला अहंकार आहे, पण तुम्ही ह्याचा विचार जर केला कधी का माझ्याकडं काय नाही आहे जे असं असू शकतं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन काय म्हणतो, आईन्स्टाईन काय म्हणतो की या जगामध्ये जेवढी समुद्रावरची वाळू आहे त्या वाळूंवरचं एक वाळूचा कण म्हणजे माझं ज्ञान आहे, ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं. असे शास्त्रज्ञ जर असं बोलत असतील तर आम्ही आमच्या बुद्धीची किती कीव करायला पाहिजे? तरी पण आम्हाला काय आहे? अहंकार आहे. आम्हाला हे येतं, आम्हाला ते येतं. पण ह्या जगामध्ये उपलब्ध असलेल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या तुलनेमध्ये तुमचं ज्ञान काहीच नाही आहे. आणि म्हणून आळशी माणूस आणि अज्ञान माणूस काय करतो? स्वतःभोवती कुंपण घालतो आणि म्हणून त्याचं जीवन डबक्यासारखं बनतं. त्याच्यापाशी जर कोणी जरी गेला तरी त्याला तो विषारी डंख मारतो. बघा, तुम्ही कुठल्याही आळशी माणसाजवळ जा, अज्ञानी माणसाजवळ जा, कुठल्याही अहंकारी माणसाजवळ जा, काय होतो? आपल्याला त्रास होतो. त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून होतो की नाही होतो? हां, बघा, टोमणे मारणारी माणसं कोण असतात? आपण सर्वच मारतो. ज्यावेळेस आपण आळसाच्या स्थितीमध्ये जातो, अज्ञानाच्या स्थितीमध्ये जातो, आपण ज्यावेळेस निगेटिव्ह होतो त्यावेळेसच टोमणे मारतो. मग ज्यावेळेस आपण खूप पॉझिटिव्ह असतो त्यावेळेस आपण कधी टोमणे मारतो का? दुसऱ्याला टोमणे कधी मारतो आपण? ज्यावेळेस आपल्याकडं बोलण्यासारखं काहीच नसतं, आपलं ज्ञान संपून जातं, आपली बाजू कमजोर दिसायला लागते, मग आम्ही कशांचा आसरा घेतो? टोमण्यांचा आसरा घेतो. ज्यावेळेस आपल्यापेक्षा कोणीतरी काहीतरी बेटर करतो पण आपण ते करत नाही, आळसामुळे करत नाही, आणि मग तो करून दाखवतो, मग आम्ही काय करतो? त्याची निंदा नालस्ती करतो ना. आम्हाला माहिती आहे कॉप्या करून पास झाला तो, आम्हाला माहिती आहे चोऱ्या माऱ्या करून मोठे झाले, लोकांना लुटून मोठे झाले. हे कोण म्हणतो? ज्याने कधीच काही केलेलं नाही. बरोबर आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे नेहमी की आपलं जीवन जे आहे हे कशासाठी आहे? सक्रिय राहण्यासाठी आहे आणि उन्नती करण्यासाठी आहे. तुम्ही जर उन्नती करत नसाल तर तुम्ही अधोगतीकडे जात आहात, हे लक्षात ठेवा. तुम्ही मला सांगा, एखादा माणूस आहे तो आकाशामध्ये आहे, तर तो एक तर वरती जाईल नाही तर खाली काहीतरी एक करेल. हॅलो, पॅराशूट असेल त्याच्याकडं, रॉकेट असेल, काय जे असेल, विमान असेल, त्याचं काही पण साधन असेल, तो एक तर काय करेल? तो वरती जाईल किंवा खाली. बरोबर आहे. तो कुठल्याही एका स्टेटसला जास्त वेळ राहू शकत
नाही. कुठेतरी त्याचं इंधन काय होणार आहे, संपणार आहे. मग त्याचा जो सुरुवात आहे आणि शेवट आहे हा ठरलेला आहे. एक तर तो उन्नतीकडे जाईल, नाहीतर कुठलाही जीव आहे किंवा कुठलाही पदार्थ आहे, कुठलीही वस्तू आहे, तिची गती कमी आहे, आपल्या नजरेत येत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. जी वस्तू अतिशय मंद गतीने हालचाल करत असते ती वस्तू आपल्याला कशी दिसते, स्थिर दिसते. कशी दिसते, स्थिर. आणि जी वस्तू अतिशय वेगाने धावते ती आपल्याला दिसतच नाही. तुमच्या समोरून जर 100च्या स्पीडने कार गेली तर तुमची मान अशी पटकन झटके वळते. 200च्या गेली तर मान सुद्धा हलू शकत नाही, अशी रेषा दिसेल समोरून. आणि 500च्या स्पीडने गेली तर तुम्हाला कळणार बी नाही समोरून काही गेलं कधी. म्हणजे आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्हाला जे जीवन कळतं हे खूप छोटं आहे, लिमिटेड आहे. आम्ही सूक्ष्माकडे पण जाऊ शकत नाही आणि आम्ही स्थूलाकडे पण जाऊ शकत नाही. आम्हाला एक लिमिटेड सोर्स माहिती आहे. मग तो आवाजाचा असेल, प्रकाशाचा असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये बघा, एखादं धावणारी मोटरसायकल असेल किंवा कार असेल किंवा सायकल असेल तर आम्ही थोडा वेळ तिचं चेस करू शकतो. कुत्रं बघा एखाद्या गाडीच्या मागे लागतं, ते एक अंदाज घेतं, मी याची कितीपर्यंत तुलना करू शकतो, रेस करू शकतो, आणि पुढे जाऊन काय करतं, ते पेट्रोल संपतं त्याचं. बरोबर आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही जीवनाचा फार अतिशय छोटा भाग आम्हाला आकलनामध्ये येतो, आमच्या इंद्रियांना. जीवन याच्यापेक्षा प्रचंड मोठं आहे. आपल्या इथं आजूबाजूला खरबो बॅक्टेरिया, फंगस, मायक्रोब्स आपल्या परिसरात आहे. इथं तुमच्या शरीरावरती आहे. दिसतं का आपल्याला? त्या नाही. सूक्ष्म दिसत नाही, स्थूलही दिसत नाही. आमच्या आजूबाजूला हवा भरलेली आहे, दिसते का आम्हाला? नाही. म्हणजे यातून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जीवन जे आहे हे उन्नतीकडे जात आहे नाहीतर अधोगतीकडे जात आहे, ते तुम्ही ठरवायचं. त्याला उन्नतीकडे न्यायचं की अधोगतीकडे जाऊ द्यायचं. बघा, नीट बघा मी काय बोललो. उन्नतीकडे नेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतील, प्रयत्न करावं लागतील. आणि अधोगतीकडे जाण्यासाठी काहीच करायचं नाही, ते आपोआप जातं. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला काय सांगताय, जोपर्यंत तुम्ही सतत उन्नतीसाठी प्रयत्नशील राहत नाही, सतत, दोन शब्द महत्वाचे आहे, उन्नती आणि सतत. आज तुम्ही ज्या पद्धतीने काम करतायत ते काम जर त्याच पद्धतीने करत राहत असाल तर तुम्ही उन्नत नाही होते. तुम्ही ज्या पद्धतीने आजचा दिवस घालवला त्याच पद्धतीने उद्याचा दिवस घालवताय, तुमच्याकडे उन्नतीच नाहीये. आणि असं जर झालं तर तुम्ही एखाद्या साचलेल्या डबक्यासारखे व्हाल. बघा आपल्या आजूबाजूला बघा, डबके सोडून दुसरं काहीच नाहीये. प्रत्येक व्यक्ती आपल्या समोर जे काम आहे, रटाळ, एक शेड्यूल आहे, एक पुनरावृत्ती आहे, आणि त्याला तो जीवन म्हणतोय. तो खरं तर एका चक्रव्यूहामध्ये सापडलेला आहे. तेच तोचपणा माणसाला निगेटिव्ह करतो, निष्क्रिय करतो. कारण तोचपणा जो असतो तो तुमच्या मेंदूमध्ये प्रतिक्षिप्त क्रियांना जन्म देतो. आणि प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय आहे, एक प्रकारे उदासीनता आहे. मला सांगा, तुम्हाला सवय लागली एखाद्या गोष्टीची आणि त्या सवयीमुळे तुम्ही काही गोष्टी करता. समजा काहींना पेन वाजवायची सवय असते, काहींना हात हलवायची, काहींना पाय हलवायची. ती गोष्टी तुमच्याकडनं कायम होत राहतात. पण तुम्हाला कळतं का कधी? म्हणजे त्याचं सुख आहे का तुम्हाला, त्याचा आनंद आहे का, त्याचं दुःख आहे का? काहीच नाही. म्हणजे ती गोष्ट तुमच्या जीवनात घडत असूनही न घडल्यासारखी आहे. आपण एखाद्या तराजूमध्ये अर्धा किलो बटाटे होते ते काढले आणि अर्धा किलो टोमॅटो टाकले, त्या काट्याच्या बॅलन्समध्ये काही फरक पडणार आहे का? नाही. असं आहे. असं जीवन निष्क्रिय जीवन समजलं जातं. क्रिया घडते तरी पण जीवन कसं आहे, निष्क्रिय आहे. या प्रकृतीच्या दृष्टीने तुम्ही जिवंतच नाहीये. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतायत का, जर तुम्ही सतत उन्नतीसाठी प्रयत्न नाही केले ना, तुम्ही एखाद्या साचलेल्या डबक्यासारखे होणार. आणि आज सगळीकडे बघा डबा येतो आमचा जेवणाचा, तो मागच्या हप्त्यासारखाच असतो, त्यात काय बदल नसतो. आम्ही दररोज सकाळी येतो, ती प्रार्थना म्हणतो. आम्ही प्रार्थना काय म्हणतो हे लाईट गेल्यावर कळतं की जेव्हा आपल्याला म्हणायची वेळ येते. काही कीर्तनकार बघा, त्यांचा एक विषय ठरलेला असतो आणि एक पॅटर्न ठरलेला असतो, तोच रिपीट करत राहतात. अशा कीर्तनकाराला लोक किती दिवस ऐकतात, अशा गायकाला लोक किती दिवस ऐकतील. तुमच्यामध्ये काय पाहिजे, विविधता पाहिजे, काहीतरी वेगळेपणा पाहिजे. आणि वेगळेपणा ह्या तुमच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि ह्याचा दुष्परिणाम काय पहा. बरं ठीक आहे, हरकत नाही, असं असायला पण काय हरकत नाही. ह्याचा दुष्परिणाम असा आहे, तुमचं जे जीवन आहे ते विषारी बनून जातं. का बरं? कारण तुम्ही एकाच ठिकाणी काय राहता, अडकून राहता. बघा, ज्यावेळेस डबकं तयार होतं त्या डबक्यामध्ये विषारी जीवाणू, रोगजंतू तयार होतात. एखादं फळ आहे, एखाद्याच्या पोटात जर गेलं तर त्याला ते पचतं, आणि ते जर बाहेर राहिलं तर ते सडतं. गती आहे त्याला. तुमचं तारुण्य आहे, तुम्ही नाही वापरलं म्हणून ते टिकून राहतं का? नाही. एखादा आहे, त्यांनी पूर्ण ब्रह्मचर्य राहिला, त्यांनी जीवनामध्ये काहीच कर्मही केलं नाही आणि काही भोगही घेतलेलं नाही, तो तसाच आहे. मला पूर्वी असं वाटायचं की अरे यार, ह्याचं लग्न झालं नाही, हा तर ब्रह्मचारी आहे, मग याच्या चेहऱ्यावर किती तेज असायला पाहिजे. मला प्रश्न पडायचा पूर्वी, ज्यावेळेस मी लहान होतो तेव्हा असं सांगायचे की ब्रह्मचर्य खूप चांगलं असतं. आणि मग जे ब्रह्मचारी म्हणजे ज्यांचं लग्नच झालेलं नाहीये, म्हणजे त्यांची ऑब्झर्वेशन करायचो. आमचं वय असायचं 15-16 वर्षाचं आणि आमच्या समोर जे ब्रह्मचारी होते त्यांचं वय होतं 50-60-70 वर्षांचं. त्या माणसाच्या चेहऱ्यावर किती तेज असायला पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, हा निसर्ग निष्क्रिय माणसाला लवकर म्हातारं करतो. माझा अनुभव आहे की जे लोक रिटायर्ड होतात त्यापैकी 30-40% लोक पुढच्या 1-2 वर्षात मरतात. का बरं?
कारण त्यांना सतत त्या नोकरीमध्ये एक रुटीन तयार झालेलं असतं, ते ज्यावेळेस बंद होतं किमान ते काहीतरी करत तरी होते. प्रगती होऊ द्या किंवा नाही होऊ द्या, मंद गतीने का होईना पण त्यांची थोडी थोडी प्रगती होत होती. पण तीही त्यांनी काय केली, बंद केली. आणि तात्काळ त्यांचं जे शरीर आहे त्या शरीरामध्येच विष तयार होतं. तुम्हाला डॉक्टर सांगतात की तुम्ही जर चालला नाहीत तर तुमचे पायाचे सांधे निकामी होतील. तुम्ही जर जेवण केलं नाही तर तुमची पचन संस्था निकामी होईल. तुम्ही जर थोडासा व्यायाम केला नाही तर तुमचं हृदय निकामी होईल. म्हणजे सक्रिय राहणं आणि स्वतःच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं हे जीवन जगण्यासाठीची सर्वात पहिली काय अट आहे. आम्हाला सगळे सांगतात तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रगती करा. काय करा, प्रगती. का बरं प्रगती करा? प्रगती हे दुसऱ्याच्या कल्याणासाठी नाही, स्वतःच्या जगण्यासाठी करा. बरोबर आहे. जसं ज्यावेळेस राम सेतू बांधला त्यावेळेस प्रत्येक दगडावरती नाव टाकलं आणि मग तो दगड टाकला वानरांनी, तो तरंगला. ज्याच्यावर नाव नाही टाकलं तो दगड बुडाला. तसं आहे, ज्या दिवशी ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रयत्न करताय तो क्षण तुमच्या जीवनामध्ये रेकॉर्ड होतो. आणि ज्या ठिकाणी तुम्ही काहीच प्रयत्न करत नाहीये किंवा तुम्ही उन्नती करत नाहीये त्या ठिकाणी तो क्षण तुमचा काय होतो, डिलीट होतो. तुमचं जगूनही आयुष्य नाहीये तेवढं. तुम्ही प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक सेकंदाचा वापर केला पाहिजे, हे जीवनाचं रहस्य आहे. आणि म्हणून जर आमच्या जीवनामध्ये जर निगेटिव्हिटी असेल, अडचणी असतील, दुःख असेल, वेदना असेल, फक्त तेवढंच आहे, समाधान कुठलंच नाहीये, अचिव्हमेंट कुठलीच नाहीये, तर समजून चुका, तुमचं जीवन एखाद्या डबक्यासारखं झालेलं आहे. तुम्ही उन्नतीसाठी प्रयत्न करत नाहीये. जसं मी नेहमी सांगत असतो, तुम्ही सरकारी जर ऑफिसेसमध्ये कधी गेलात तर ते लोक उन्नतीसाठी कधी प्रयत्न, तुम्हाला 90% लोक असे सापडतील जे उन्नतीसाठी कधी प्रयत्नच करत नाही. फक्त आपलं जे काम आहे ते फक्त पुढे ढकलायचं. त्यांच्या जीवनावर त्या नकारात्मकतेचा प्रभाव असतो आणि कुठल्याही प्रकारचं चैतन्य तुम्हाला कधी कुठल्या ऑफिसमध्ये बघायला मिळत नाही. तिथे गेल्यावरती लगेच निगेटिव्हिटी जाणवते. त्याचं कारण काय, त्यांनी आळस पकडलेला असतो, कुठल्याही प्रकारची सुधारणा नाही. आणि मग सुधारणा करणं हे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निरोगी राहण्यासाठीचं सूत्र आहे. तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर उन्नतीसाठी प्रयत्न करा आणि सतत प्रयत्न करा. मग ते शारीरिक पातळीवर असतील, नाहीतर मानसिक पातळीवर असतील, बौद्धिक पातळीवर असतील, भावनिक पातळीवरती असतील. ह्या सगळ्या स्तरांवरती आपण काय केलं पाहिजे, स्वतःच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, अशा प्रकारच्या कृती आपण केल्या पाहिजे. म्हणजे स्वतःला दररोज विचारलं पाहिजे. आज संध्याकाळी झोपताना ज्यावेळेस तुम्ही झोपाल त्यावेळेस तुम्ही विचारलं पाहिजे की आज मी असं काय केलं की ज्यामुळे मला आनंद होतोय. मला आज सकाळी झोपेतून उठून आज मी जीवनाचा एक आनंद घेतला, जीवन जगलो. मी कोणाच तरी जीवनामध्ये काहीतरी चांगले क्षण आणले, कोणाच तरी मदत केली, कोणाच तरी समस्या दूर केल्या, कोणाला तरी हसवलं. ह्यातलं मी काय केलं ह्याचा हिशोब संध्याकाळी तुम्ही स्वतःला दिला पाहिजे. आणि सकाळी उठल्याबरोबर तुमच्या मनामध्ये हा विचार पाहिजे, आज मी माझ्या जीवनामध्ये नवीन काय करणार आहे. आपण वाढदिवसाला विचारतो तुमचा संकल्प सांगा, वर्षातून एक करायचं आहे तरी लोक विचार करतात काय करू. आणि काही जण करतात आणि फक्त बोलायचं म्हणून बोलतात. मित्रहो, जर तुम्ही असे संकल्प केलेत स्वतःबरोबर आणि कमिटमेंट केलीस तर तुमचं जीवन दररोज उन्नत होऊ लागेल. आणि असं उन्नत झालेलं जीवन आहे हे तुम्हाला काय करतं, अमृता समान पवित्र आणि तेजस्वी बनवतं. तुम्ही आळशी माणसाच्या चेहऱ्यावर कधी तेज बघितलं का? बघितलं कधी नाही. असं आहे. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर जीवनामध्ये खरोखर अमृताचा अनुभव घ्यायचा असेल, जीवनामध्ये आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल, सत्याचा अनुभव घ्यायचा असेल तर काहीही करा. तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये सतत काय करत राहा, प्रगती करत राहा, सतत प्रगती करत राहा. सतत विचार करा, यापेक्षा मी चांगलं काय करू शकतो, यापेक्षा चांगलं काय करू शकतो. हा प्रश्न तुम्हाला जर सतत पडत असेल तर तुम्ही जीवनामध्ये तो अमृताचा जो सुंदर अनुभव आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा तुमच्या जीवनामध्ये विष वाढूनच ठेवलेलं आहे, ते होणारच आहे. अधोगती हा निसर्गाचं काय आहे, शेवट आहे. शेवटी विनाश होतो ना. नवनिर्मिती होण्यासाठी काय होतो, पहिला विनाश होतो. म्हणजे तुम्हाला जर चुकीने तयार झालेला गणपती असेल किंवा तुमचं बैल असेल किंवा कुठली तुम्ही तयार केलेला जो काही मूर्ती असेल ती तुम्हाला जर परत तयार करायची आहे, मडकं आहे तुम्हाला परत तयार करायचं, काय करायचं आहे, परत माती मिक्स करायची आणि परत बनवायचं, मोडून टाकायचं. बघा समुद्रावरती वाळूचे काय बनवता, किल्ले बनवता, ते मोडतात आणि परत घडतात. तसंच जीवन आहे. तुम्हाला तुमच्या जीवनाचं वाळू बनवायची आहे का तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये शाश्वत प्रगतीकडे जायचं आहे, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनी आजपासून एक संकल्प केला पाहिजे की झोपेच्या वेळेस मी दररोज माझ्या जीवनाचं ऑडिट करेल की मी आज दिवसभरामध्ये असं काय केलं, माझी कुठली क्षमता वाढली का, माझं ज्ञान वाढलं का, मी आज एखादं चांगलं कर्म केलं का, मी आज माझे काही कौशल्य विकसित केले का. ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही काय केलं पाहिजे, किंवा मी माझ्यामधली एखादी उणीव दूर केली का, माझ्यामधल्या ज्या कमतरता त्या दूर केल्या का, ह्याचा दररोज आम्ही एक अभ्यास जर मांडला आणि अशी एक गोष्ट मी आज एक चांगली सवय लावली, चला मी या 8 दिवसामध्ये स्वतःला एक चांगली सवय लावण्याचा प्रयत्न केला, ह्या गोष्टी तुम्ही जर करायला लागलात तर तुमचं जीवन सतत उन्नतीकडे जाईल. आणि ज्यावेळेस तुमचं जीवन उन्नतीकडे जायला लागेल तेव्हा जीवनामध्ये सतत काय राहील, आनंद राहील.
आणि तुमच्या जवळपास येणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याला तुमच्याकडनं काय मिळेल, एक आशेचा किरण मिळेल. तुम्ही त्यासाठी आदर्श बनाल आणि तुमच्यामुळे कोणाचं तरी जीवन तुमचं तर बदलेलच, पण तुमच्यामुळे दुसऱ्याचं जीवन बदलेल, जी आमच्या सर्वांची काय असते, एक मनोमन इच्छा असते. आणि म्हणून आपण सर्वांनी उन्नतीसाठी प्रयत्न करणं म्हणजे दुसऱ्यांचा उपकार करत नाही, आपण स्वतःला काय करतोय, अधिक जिवंत करतोय आणि जीवनाचा काय घेतोय, आनंद घेतोय. हे आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद.